सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित आमदार राजू खरे यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मदत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,11,00,000ची मदत। मुख्यमंत्र्यांना ओझर विमानतळावर विश्वस्तांनी सुपूर्द केला धनादेश। नांदेडच्या देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। ठाण्यामध्ये पुन्हा सत्ताधारी पक्षांना डिवचणारी बॅनरबाजी। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सत्ताधारी पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत द्या, राजू शेट्टी यांची राज्य सरकारकडे मागणी। साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरण, दोषींवर कठोर कारवाईची बीडकरांची मागणी। चौसाळा बस स्थानकामध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने आंदोलन। निलेश घाळवळची जप्त केलेली कार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणली। आतापर्यंत निलेश घाळवळच्या 4 गाड्या पोलिसांनी केल्या जप्त। जळगावमध्ये भाईगिरी स्टाईलनं रील बनवणाऱ्याला पोलिसांचा चांगलाच दणका। संशयिताकडून रीलमधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, कान पकडून माफी मागणारा व्हिडिओ व्हायरल। अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाची तयारी सुरू। 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर 22 फूट उंच धार्मिक ध्वज फडकवणार। नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी केलं भारताचं कौतुक। भारत एक महान लोकशाही आणि जगासाठी एक आदर्श। मचाडो यांच्याकडून भारताचं गौरवात्मक वर्णन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।